यासोबत एक विषय आपल्या वैधानिक विकास मंडळाचा आला. मला अतिशय आनंद आहे सुधीर भाऊ. नाही, मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्यांनी वैधानिक विकास मंडळ बंद केली त्यांनीच वैधानिक विकास मंडळ सुरू करा म्हणून आपल्याकडे आग्रह केलेला आहे. आणि त्या संदर्भात आपला प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे. केंद्रासोबत त्याची चर्चा चाललेली आहे. पण मला लक्षात आणून द्यायचं आहे, वैधानिक विकास मंडळ नसली तरी निधीच्या वाटपाचं सूत्र आपण पाहिलेलं आहे. विदर्भाला 23.3% निधी द्यायचा आहे, आपण 25.85% देतोय. मराठवाड्याला 18% निधी द्यायचा आहे, आपण 19% निधी देतोय. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचं जे सूत्र आहे त्या सूत्रापेक्षा तसूभर जास्तच निधी या ठिकाणी आपण देतोय. त्या संदर्भात मी माजी अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं मार्गदर्शन घेऊन मला या निमित्ताने सांगायचं आहे की आपण हाऊसिंग फॉर ऑल ही पॉलिसी आणतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुंबईकराला किमान 300 स्क्वेअर फीट जागा मिळण्याचा हक्क हा आपण देतो आहोत. आणि या अंतर्गत जे भाडेकरू आहेत, म्हणजे मुंबईत काही वेळा भाडूच म्हणतात, पण ते भाडूच शब्द चांगला वाटत नाही, त्याला काय म्हणायचं दुसरा शब्द? भाडेकरू म्हणते टेनंट. हा, टेनंट. हा, या सगळ्यांचा इन्क्लुजन याच्यामध्ये आपण करत आहोत. आणि या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं LIG AWS वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून मुंबईतला जो सामान्य मुंबईकर आहे त्याला आपण निश्चितपणे दिलासा देतो. नदी प्रदूषणाच्या संदर्भातल्या विषयाला गोदावरीचा विषय विशेषतः मांडला गेला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पास सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबविण्यासाठी नगर विकास विभागाने शासन निर्णयान्वये 1482 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. याच्या संदर्भातलं कार्यादेश देण्यात आलेला आहे. 24 महिन्यात हे काम आपण पूर्ण करणार आहोत. आणि नाशिकमध्ये गोदावरीमध्ये जाणारं सगळं पाणी हे ट्रीट होऊनच गेलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करणार आहोत. बोललो ना आदिवासी विभाग, सांगितलं मी, तेही घेतलेलं आहे, पंढरपूरचंही घेतलेलं आहे. जलयुक्त शिवार आता मी त्याची माहिती आपल्याला देत नाही, पण आपण जे जलयुक्त शिवार अभियान 2.0 घेतलेलं आहे, यामध्ये पहिल्या टप्प्यात 5858 गावं घेतली आहेत. याच्या प्रस्तावित आराखड्यात जवळपास 1,40,168 कामं अभिसरणासह आपण घेतली आहेत. या कामांची एकूण किंमत 4,137 कोटी रुपये आहे. आज अखेरपर्यंत जवळपास 79% कामं पूर्ण झालेली आहेत. 1,834 कोटी रुपये अभिसरणासह आपण त्या ठिकाणी दिले आहेत. वित्तीय वर्ष 25-26 या वित्तीय वर्षात 532 कोटी रुपये तरतूद आहे व यामध्ये जवळपास आता उरलेली जी काही तरतूद आहे ती पण देण्यात येते. आणि सन 26-27 मध्ये 550 कोटी रुपये याकरता तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आदिवासी विकास विभागाचा आपल्याला नंतर पाठवून देतो, अधिक वेळ आपला